तर विधानसभा अध्यक्षांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर विधिमंडळानं सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोरच या दोन्ही पक्षातील फुटींची सुनावणी झालेली होती। जरी या पक्षांचं समाधान झालं नसलं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले असले तरी देखील जो निर्णय आहे पक्षाचा तो विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला होता। मागच्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर आता विधिमंडळानं सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय। त्यांनी सर्व पक्षांची घटनेची प्रत मागवली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। चेतन, काय सांगाल, ज्या काही घडामोडी मागच्या 5 वर्षांमध्ये घडलेल्या आहेत, भूकंप आलेले आहेत, पक्ष फुटलेत, त्यानंतर आता विधिमंडळाचं कुठेतरी सावध पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व पक्षांची घटनेची प्रत मागवल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच परा जी माहिती आता समोर येत आहे, विधानसभा अध्यक्षांकडून लवकरच सर्व राजकीय पक्षांची घटना आहे त्याची प्रत मागवण्यात येणार आहे। याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ज्या प्रकारची फूट पडलेली होती आणि त्यानंतर इतर कुठल्याही पक्षामध्ये जर अशा प्रकारची फूट पडली तर तात्काळ त्या पक्षाची रचना कशा प्रकारे आहे, राजकीय पक्ष म्हणून त्यांनी कुणाला कुठले अधिकार दिलेले आहेत या संदर्भातील सर्व माहिती आता विधिमंडळ स्वतःकडे ठेवणार आहे। याआधीही शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीच्या वर निकाल दिल्यानंतर हा निकाल अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। त्यामुळे ऐनवेळी सर्वोच्च न्यायालयात जर या संदर्भात काही माहिती मांडण्याची वेळ आलीच तर सर्व पक्षांच्या घटनेची प्रत आपल्याकडे असावी याची आता पुरेपूर तरतूद जी आहे ती विधान भवन करताना पाहायला मिळत आहे। फरा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।